पाठ 12 भारतातील खनिज आणि शक्तीची संसाधने. मराठी सोल्युशन. विभाग ए. खालील प्रश्नांची मागितल्याप्रमाणे उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. यामध्ये पहिल्याचे उत्तर 3, 1, 4, 5. त्यानंतर दुसऱ्याचे उत्तर 5, 4, 2, 1. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधान खरे आहेत किंवा खोटे ते लिहा. पहिले विधान खोटे, दुसरे खोटे, तिसरे खरे. चौथे खोटे, पाचवे खरे, सहावे खरे, सातवे खरे, आठवे खरे, नववे खोटे, दहावे खोटे, अकरावे खोटे. प्रश्न 3, खालील प्रश्नांची संक्षिप्तमध्ये उत्तरे लिहा. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मॅंगनीज, त्यानंतर दुसऱ्याचे उत्तरही मॅंगनीज, त्यानंतर तिसऱ्याचे उत्तर तांबे, चौथ्याचे उत्तर कांसे, त्यानंतर पित्तळ, शिसे, बॉक्साईट, कार्बन, जामनगर खनिज. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून रिकाम्या जागा भरा. यामध्ये पहिल्याचे उत्तर अग्निजन्य, त्यानंतर प्रस्तर, त्यानंतर रूपांतरित, त्यानंतर हलके धातुमय खनिजे, त्यानंतर मिश्र धातू रूपाने, त्यानंतर सामान्य उपयोगात घेणारे खनिजे, त्यानंतर लोखंड आणि मॅंगनीज. नववे अभ्रक, दहावे शिसे, अकरावे जामनगर, बारावे सूर्य, त्यानंतर गुजरात, माधोपूर, बिनपरंपरागत, उत्तर प्रदेश, रुदातल, दांतीवाडा आणि तुलसीश्याम. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून उत्तरे लिहा. प्रश्न पहिला चे उत्तर डी ॲल्युमिनियम, त्यानंतर दुसऱ्याचे उत्तर डी 4, 2, 3, 1. त्यानंतर तिसऱ्याचे उत्तर ए कुदरती वायू, त्यानंतर डी युरेनियम, डी मेथानमध्ये, बी दांतीवाडा, त्यानंतर ऑप्शन सी सापुतारा. प्रश्न 8, योग्य जोड्या लावा. यामध्ये विकल्प बी उत्तर. विभाग बी, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, आधुनिक युगने खनिज युग शा માટે કહેવામાં આવે છે? उत्तर, खनिज हे नैसर्गिक संसाधन आहे. मानवाच्या विकास यात्रेला विविध टप्प्यात विभागण्यात येते. उदाहरणार्थ पाषाणयुग, ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग आणि आधुनिक काळ म्हणजे अणुयुग. पाषाणयुगात मानव शिकारीसाठी दगडांचा उपयोग करीत होता, तर आज अवकाशी उड्डाण करणारा झालेला आहे. मानवाचा खनिजांबरोबरचा संबंध घनिष्ठ आणि जुना आहे. प्रश्न दुसरा, तांबानी उपयोगिता जणाव. उत्तर, तांब्याचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येतो. मानवाने सर्वप्रथम उपयोगात घेतलेले हे सर्वप्रथम धातू आहे. एअर कंडिशन, कीटकनाशक, औषधे, स्फोटक पदार्थ, रंगीन काच, सिक्का आणि छपाई कामात सुद्धा उपयोग होतो. तांब्याचा उपयोग जास्त मिश्रित केल्याने पित्तळच्या स्वरूपातही होतो. विद्युत साधने, टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर वगैरेमध्ये उपयोग होतो. झारखंड, MP म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, शिवाय सिक्कीम, AP, MH, TM, KN, BH वगैरे त्याचे उत्पादन करते. प्रश्न 3, ॲल्युमिनियमना उपयोगो जणाव. उत्तर, बॉक्साईट हा ॲल्युमिनियमचा कच्चा धातू आहे. ते वजनात हलके
मजबूत, टिकाऊ आणि विद्युतचे सुवाहक तसेच गंज प्रतिरोधक तसेच सहजपणे टिपता येईल. त्याचा उपयोग घरगुती भांडी, विद्युतचे उपकरणे, रंग आणि विमान तयार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. प्रश्न 4. लोखंडना मुख्य प्राप्तिस्थानो जनाव. उत्तर: भारतात लोखंड सर्वात जास्त कर्नाटक राज्यातून मिळते. त्यानंतर क्रमशः ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून मिळते. याशिवाय गोवा, राजस्थान, तमिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि आंध्र प्रदेश आणि आसाम वगैरे राज्यातून लोखंड मिळते. प्रश्न 5. धातुमय खनिजोનું वर्गीकरण करू. उत्तर: किमती धातुमय खनिजे सोने, चांदी, प्लॅटिनियम. दुसरे हलकी धातुमय खनिजे मॅग्नेशियम, बॉक्साइट, टिटॅनियम. तिसरे सामान्य उपयोगाचे खनिजे लोखंड, तांबे, शिसे, जस्त, कलाई आणि निकल. चौथी मिश्र धातुमय खनिजे क्रोमियम, मॅंगनीज, टंगस्टन आणि वेनेडियम. प्रश्न 6. ऊर्जाना बिनपरंपरागत स्रोतोना नाम आपो. उत्तर: पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोगॅस, भरती ऊर्जा आणि भूतापीय ऊर्जा वगैरे ऊर्जेचे बिनपरंपरागत स्रोत आहेत. प्रश्न 7. कोळसाना उपयोगो जनाव. उत्तर: कोळसा हा एक शक्ती संसाधन आहे. कोळशातून काही गौण उत्पादने पण मिळतात. उदाहरणार्थ डांबर, अमोनिया वायू, अमोनिया सल्फेट, बेन्झोल तसेच क्रूड ऑइल. त्यात कार्बन तत्वाचे 4 प्रकार पडतात. पहिले एन्थ्रेसाइट, त्यानंतर दुसरे बिटुमिनस, तिसरे लिग्नाइट, चौथे पीट कोळसा. भारतात कोळसा हा आर.जे. म्हणजेच राजस्थान, टी.एम. म्हणजेच तमिळनाडू, एस. म्हणजे एस. आसाम, जी.जे. गुजरात तसेच गुजरातमध्ये कच्छ, भरूच येथे लिग्नाइट कोळसा मिळतो. प्रश्न 8. આજે બિનપરંપરાગત શક્તિનો ઉપયોગ શા માટે વધ્યો છે? उत्तर: कोळसा अथवा खनिज तेल सारखी शक्ती संसाधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांना दीर्घकाळापर्यंत वाचवून ठेवणे त्याचा पर्याप्त शोधण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच्या पर्याय स्वरूपात पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोगॅस, भरती ऊर्जा आणि भूतापीय ऊर्जेचा समावेश होतो. कारण की ही ऊर्जाशक्ती निसर्गातून प्राप्त होते तसेच हे स्वस्त पण आहे. ही सर्व ऊर्जा स्रोत पुनर्प्राप्त ऊर्जेची संसाधने आहेत. પ્રશ્ન 9. વિદ્યુતના સાધનોમાં અબરખનો ઉપયોગ શા માટે કરવામાં આવે છે? उत्तर: जगात अब्रकच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे. अब्रक अग्निरोधक विद्युत सुवाहक असल्याने त्याचा उपयोग विद्युतची साधने बनविण्यात होतो. उदाहरणार्थ विद्युत मोटर, डायनामा, रेडिओ, टेलिफोन, मोटरगाडी. उदाहरणार्थ विद्युत मोटर, डायनामा, रेडिओ, टेलिफोन, मोटरगाडी, विमाने वगैरेच्या निर्माणित होत असतो. प्रश्न 10. આજના સમયમાં ખનિજો રાષ્ટ્રના આર્થિક વિકાસની કરોડરજ્જુ ગણાય છે. શાથી? उत्तर: मानवाच्या विकास मार्गात खनिज संसाधनांचा मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ पाषाणयुग, ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग आणि आधुनिक काळ म्हणजेच अणुयुग. मानवाचा खनिजांबरोबरचा संबंध घनिष्ठ आणि जुना आहे. आजच्या काळात खनिजे राष्ट्रीय आर्थिक विकासाचा पाठीचा कणा समजला जातो. US आणि रशियाने खनिजांच्या योग्य उपयोगामुळे जगातील महासत्ता झालेले आहेत. प्रश्न 11. માનવી અને ખનિજ સંસાધનોનો જૂનો અને ગાઢ સંબંધ છે. આ વિધાન સમજાવો. उत्तर: मानवाच्या खनिजांबरोबरचा संबंध घनिष्ठ आणि जुना आहे. आजच्या काळात खनिजे राष्ट्रीय आर्थिक विकासाच्या पाठीचा कणा समजला जातो. मानव प्राचीन काळापासून पाषाणयुग, ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग आणि अणुयुगाशी सुपरिचित आहे. मानव प्राचीन काळापासून खनिज संसाधनांचा स्वतःच्या जीवनात उपयोग करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.